यंत्रातल्या जे यंत्राचं ज्ञान आहे की नाममंत्राशी साधर्म्य दाखवणारं असं हे गुरु वासुदेव यंत्र, त्याला आपण शीर्षक दिलेलं आहे. हे मंत्र शक्तीचं संनियंत्रण करतं. म्हणजे कुठेही जास्त शक्ती निर्माण झाली असेल तर ती कमी करून दुसरी ठिकाणी घालतं. त्याला संनियंत्रण असं म्हटलंय, मराठी शब्द. तर हे जे काय संनियंत्रण करणारं ते हे यंत्र. आता म्हणजे त्या मंत्रशक्तीला योग्य मात्रेमध्ये योग्य ठिकाणी वळवण्याचं काम जे कोण करतं ते हे यंत्र करतं. बघा, नदी असते प्रचंड मोठी, आपण बघितली, नर्मदा बघितली, गंगा बघितली. आता त्या प्रवाहाला जर स्वैर वाहून दिलं तर ते हाहाकार माजवेल. ब्रह्मपुत्रा माजवते आसाममध्ये दरवर्षी, ते हाहाकार माजवते, सगळीकडं पूरच पूर. पण मग त्याला जर योग्य किनारा लावून दिला की ह्याच्या मधल्या ह्याच्यातनंच तू व्हायचं, जास्त गडबड करायची नाही, मग काय होईल, ती त्या दोन किनाऱ्यांमधनं बरोबर वाहत जाते. भले आवाज करेल, गोंधळ करेल, खळखळाट करेल, पण त्या ह्याच्यातून वाहील. तसं हे जे यंत्र आहे ते त्या मंत्रशक्तीला सुनियोजित पद्धतीने वाहून नेण्याचं काम ते बरोबर करतं, त्याला किनारा घालतं. कुठल्याही गोष्टीचे साईड इफेक्ट्स असतात. आपल्याकडे आधुनिक जे काय वैद्यकशास्त्र आहे, आधुनिक वैद्यकशास्त्र, त्याचे म्हणतात की बहुत साईड इफेक्ट्स आहे, मग ते कमी करण्यासाठी काहीतरी उपाययोजना केली जाते. तसं ही यंत्रशक्ती अशा प्रकारचं जे काय अतिरिक्त शक्ती निर्माण होऊ शकते किंवा कमी होऊ शकते त्याचं संनियंत्रण करते. आता त्याचप्रमाणे ज्याला हे म्हणता येत नाही, बघा, की मला काही ते नमो गुरुवे वासुदेवाय वगैरे काही म्हणता येत नाही, त्याच्यासाठी हे यंत्र तर फार श्रेष्ठ काम करू शकेल. मग त्यांनी काय करायचं, म्हणायचं वगैरे काहीच नाही, अतिशय छान की एकदम नमो गुरुवे वासुदेवाय ही भावना फक्त एकदा मनामध्ये त्याचा संकल्प करायचा की त्या वासुदेव रूपीची शक्तीला माझा नमस्कार असो, आणि यंत्रावर एकाग्रता करायला सुरुवात करायची. तीच शक्ती आपल्याला मिळू शकते जी मंत्राचं प्रत्यक्ष पठण केल्यानंतर मिळू शकेल. तीच शक्ती नुसत्या यंत्रावर एकाग्रता करून मिळू शकते. हा एक आणखी मोठा फायदा यंत्राचा असतो, तोही लक्षात घ्यायला पाहिजे. आता ह्या यंत्रामागचं विज्ञान किंवा शास्त्र, सायन्स ज्याला म्हणतात, त्याची रचना आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ह्या मंत्राच्या केंद्रापासून आपण सुरू करायला पाहिजे. ते माझ्याकडे समोर ठेवलेलं आहे, इथे पडद्यावर आपल्याला दिसतंय, इथेही लावलेलं आहे. तर केंद्रापासून सुरू करून बाहेरच्या चक्रापर्यंत, बाहेरच्या चौकोनापर्यंत आपल्याला यायचं आहे, आणि प्रत्येक तत्व त्यातलं समजून थोडक्यामध्ये समजून घ्यायचं. कदाचित पुढे मागे विस्तृत मी आपल्याला स्वतंत्रपणे समजावून सांगेन, तर ते आपण बघूया. या यंत्राच्या केंद्रस्थानी ओंकार आहे. ओम ह्या नामाला आपण जोडलेला नाही, पण या यंत्रामध्ये मात्र केंद्रस्थानी ओंकाराची जोड गेलेली आहे. विज्ञानाप्रमाणे या विश्वातली प्रत्येक वस्तू तरंग रूप आहे. आता प्रत्येक वस्तूचं जे काय वर्णन आहे तिच्या शक्तीच्या स्वरूपामध्ये, म्हणजे तरंग रूपात करता येऊ शकतो किंवा काही ठिकाणी केलंही जातं. ह्याचा पुरावा म्हणजे आईन्स्टाईनचं समीकरण आहे, जे पूर्वीपासून मी अनेक वेळा सांगितलंय, E=mc². हे ते समीकरण, की एनर्जी कशी निर्माण होईल, तर मास आणि व्हेलोसिटी ऑफ लाईट यांचा गुणाकार केला तर एनर्जी निर्माण होऊ शकते. हे तत्व या विश्वाला लागू आहे, हा सिद्धांत इथे लागू आहे. तर विज्ञानाप्रमाणे
या प्रत्येक तिन्ही लांबींचे जे तरंग आहेत, म्हणजे शॉर्ट, मीडियम आणि लॉंग, तर ह्याचे कोणतेही तरंग तिघांपलीकडे, या तिन्ही म्हणजे मीडियम, शॉर्ट आणि लॉंग ह्याच्या पलीकडे या विश्वात उपलब्ध नाहीत, असं विज्ञान सांगतं. जी काही वस्तू असेल ती सगळी या तिन्ही तरंगामध्ये, तीनपैकी कुठल्या तरी तरंगामध्ये उपलब्ध असते. याच्या बाहेर काही नाही. हे सगळं तीन तरंगांचं विश्व बनलेलं आहे. म्हणून त्या ओंकारामध्ये या तीन मात्रा आहेत की शॉर्ट, आखूड तरंग, मध्यम तरंग आणि दीर्घ तरंग, असं त्याला मराठीमध्ये म्हणता येऊ शकेल आपल्याला. तर ह्या तीन तरंगाच्या समन्वयातून भारतीय संस्कृतीने निर्माण केलेलं हे जे प्रतीक आहे ओंकार, ते तिथे महत्वाचं आहे. म्हणजे ते साक्षात विश्वाच्या जन्माची कहाणी सांगणारं जे काही प्रतीक आहे ते म्हणजे ओंकार. मग तुम्ही म्हणाले विश्वाच्या जन्माचा ना आपला काय संबंध आहे? अरे विश्व जन्माला आलं म्हणून तुम्ही जन्माला आलात, एवढं लक्षात घ्या. मग ते जन्माला आलं नसतं तर आपलं काही टह्या या जगात झालं नसतं. पण मग त्या तिथून जर आपण आलो असेल, किंवा ती जी काय अवस्था वर्णन केलेली आहे तिथे आपल्याला परत जाणं आवश्यक आहे. कारण आपण तिथून अवनत होत होत आतापर्यंतची अवस्था आपल्याला प्राप्त झाली. याचा अर्थ तिथे आपल्याला परत जायचंय आणि त्याचं श्रेष्ठ प्रतीक म्हणून आपल्या संस्कृतीने सांगितलेलं ओंकार, म्हणून त्याला मध्यबिंदूचं आपण स्थान दिलेलं आहे. आता ही जे काय प्रथम नाद जो निर्माण झाला तो हा ओंकार. प्रत्येक सत्पुरुषाने या ओंकाराचं वर्णन निरनिराळ्या शब्दात, जसं ज्ञानेश्वरांनी ओंकार रूपा श्री गणेशा वगैरे वगैरे जे वर्णन केलं तसं प्रत्येकाने निरनिराळ्या शब्दात केलं. पण ते श्रेष्ठत्व त्याचं अबाधित असं आहे ओंकाराचं. आणि त्याचं प्रतिनिधित्व ही दृश्य जो आकार आहे ओंकाराचा ते करतो. आता वेदांताची उपासना करणारे जे काय आहेत की वेद हे सर्वस्व मानणारे, ते सुद्धा ओंकार हे बीजाक्षर निर्विवादपणे मान्य करतात. शाक्त उपासक जे आहेत ते रीम, क्लीम आणि श्रीम इत्यादी बीजाक्षर मानतात. त्याशिवाय प्रत्येक उपदेवतेचे किंवा उपास्य देवतेचे बीजाक्षर हे वेगवेगळं असतं. ज्ञानी माणसाला ते ज्ञात असतं. जसं गणपतीचं ओम गंग गणपतये नमः, म्हणजे तुम्ही म्हणाल गंग कशा करता जोडला हो त्याला, काय वेळ जात नव्हता, उगीच नाकामध्ये गंग केलं आणि गणपतये नमः, असं नाही, ते बीजाक्षर आहे. तसं ते प्रत्येक देवतेचं बीजाक्षर ठरलेलं असतं. आणि तसं दत्तात्रेयांचं द्रान हे बीजाक्षर आहे. आता ह्या गुरु वासुदेव यंत्रासाठी किंवा नमो गुरुवे वासुदेव या यंत्रासाठी योजलेलं बीजाक्षर जे आहे ते म्हणजे ओंकार. एवढंच त्याचं ज्ञान आपल्या लक्षात घ्यायला हरकत नाही की ह्या नामासाठी जे बीजाक्षर योजलेलं आहे ते मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या नामात तर आहेच, पण शिवाय या विश्वातलं भौतिक सृष्टीचं प्रतीक असलेलं ओंकार हे त्याचं महत्वाचं बीज आहे. आणि ते वेदबीज आहे आणि वेद सार पण आहे. आता आपल्या इथे या महाराजांच्या प्रतिमेसमोर सुद्धा ओंकार हे लावलेलं आहे आणि ह्याला प्रणव बीज असं म्हणतात. प्रणवाचं बीज आहे. हे एक प्रकारचं मगाशी सांगितल्याप्रमाणे वेदसार मुख्य आहे. आता कोणतेही यंत्र बनवताना जे काय त्यात बिंदू, त्रिकोण म्हणजे 3 भुजांनी सीमित झालेला तो त्रिकोण, नंतर वर्तुळ याचा वापर केला जातो. त्या सर्वांचा अर्थ आपल्याला यंत्राच्या अनुषंगाने बघायला पाहिजे.
त्यापैकी बिंदू हा जो आहे तो ओंकारात आलेला आहे. ओंकारावरचा चंद्रबिंदू जो आहे तो यातला महत्वाचा बिंदू म्हणून आहे. आता वस्तुतः बिंदूला कोणताही आकार नसतो, त्याला लांबी रुंदी नसते, काहीच नसतं त्याला, पण आपल्याला जाणवण्यासाठी कुठेतरी ठिपका लावलेला असतो म्हणून तो बिंदू आपण त्याला म्हणतो. आणि म्हणजे म्हटलं तर लांबी रुंदी किंवा जाडी ही म्हटलं तर आकार आहे, म्हटलं तर आकार नाही. आकार नाही हे सिद्ध होतं, पण म्हटलं तर आकार आहेही, की तो दिसतो आपल्याला. आता हा जो काय थोडक्यात म्हणजे हा बिंदू आकारहीन असतो, म्हणजे खरं निर्गुणाचं प्रतीक असतं, आकारहीन. आता बिंदूचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही आकारात, मग जो त्रिकोण असो, रेघ असो, वर्तुळ असो किंवा प्रत्येक कोणताही आकार असो, आपल्याला आवडणारा किंवा न आवडणारा, ह्या प्रत्येक आकाराशी तो समगत होतो. कारण अशा अनेक बिंदूंनी, हजारो लाखो कोट्यवधी बिंदूंनी तो आकार निर्माण झालेला असतो. म्हणजे बघा काय गंमत आहे, विश्वाचं प्रतीक असलेला हा बिंदू त्याच्या अनेक ठिपक्यांनी असे आकार निर्माण होतात, अनेक ठिपक्याने. म्हणजे मूळ तो त्याला स्वतःला आकार नाही, पण त्यांनी आकार निर्माण केले. हे जसं ब्रह्मतत्वाचं प्रतीक, की तो परमेश्वर निर्गुण निराकार आहे, त्याला स्वतःला आकार नाही, पण मग त्याने एवढे सगळे निर्माण केलं विश्व अनेक आकाराने युक्त. ह्याचं कारण असं आहे की ते जो आहे ओंकार, ते विश्वाचं प्रतीक आहे, तिथून विश्वाची निर्मिती झालेली आहे. म्हणून ते प्रत्येक आकाराशी तो समगत होतो. म्हणून बिंदूची जी गती आहे ती नैसर्गिक समजली जाते आणि तो स्वतःच आपला आपणच अतिशय गतिमान असतो, अतिशय गतिमान. मग किती गतिमान असतो तर आपल्याला जाणवत नाही त्याची गती, इतका गतिमान. प्रकाशाच्या गतीच्या पलीकडे त्याची गती असते, म्हणून ती आपल्याला समजत नाही, एवढी त्याची गती असते. आता बिंदूचं जे प्रयोजन आहे महत्वाचं, ते म्हणजे भवबंधनातून सुटका. तसं दत्तात्रेयाच्या मंत्रामध्ये आपण म्हणतो की या भवसागरातून मला पार करणार आहे, तसंच या भवसागरातून सुटका जी आहे, मुक्ती जी आहे, या बिंदूशी एकाग्र झाल्यानंतर होऊ शकते. आता ह्या बीजाक्षराच्या आवर्तनाचं जे सार आहे ते किंवा प्रयोजन आहे, आपल्या अनेक ग्रंथातून वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. मुख्य म्हणजे मुक्ती हे त्याचं पहिलं मुख्य प्रयोजन बिंदूचं. आता ह्यानंतर जो येतो तो त्रिकोण. त्रिकोण म्हणजे बिंदूपासून, म्हणजेच मूळ ब्रह्मतत्वापासून पुढे शक्तीचा उद्भव होऊन जेव्हा इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती या कार्यरत होतात, ती तीन जी आलंबन तिथे निर्माण झालेली असतात असं मानतात. ती सगळी जी आलंबन आहेत त्याचं प्रतीक म्हणून ओंकाराभोवती आपण एक त्रिकोण काढलेला आहे. तो सगळ्यात आतला त्रिकोण आहे, ओंकाराच्या आतला, ओंकाराच्या बाहेरचा पण सगळ्यात आतला त्रिकोण, तो त्याचं प्रतीक आहे. की अधोमुख त्रिकोण हा शक्तीचा निदर्शक आहे. इथे हा अधोमुख त्रिकोण आहे, त्याचं टोक खाली आहे आणि तो शक्तीचा निदर्शक आहे. की आपल्याला त्या ब्रह्मतत्वापर्यंत जाण्यासाठी किंवा या भौतिक जगात सुखनैव नांदण्यासाठी सुद्धा शक्ती पाहिजे, म्हणून ते शक्तीचं प्रतीक म्हणून तो अधोमुख त्रिकोणामध्ये तो ओंकार आपण बसवलेला आहे. आता जसं श्रीयंत्र जर आपण बघितलं तर 5 ऊर्ध्व त्रिकोण शिवतत्वाचे आणि 4 अधोमुख त्रिकोण शक्ती तत्वाचे त्याच्यात बसवलेले आढळतात श्रीयंत्रामध्ये. तसंच हा आतला त्रिकोण समजावा शक्तीचं प्रतीक असलेला. आता हे जे काही संपुटितपणा आहे त्याचा, तोही कशा करता आहे, त्याचप्रमाणे या
आपल्या यंत्रातही ओंकार रूपी जे काही तत्व आहे, निर्गुण तत्व, शक्ती सामर्थ्याने संपुटित असलेलं, अवगुंठित झालेलं आणि किंवा परिवेष्टित असलेलं असं म्हणणं जास्त चांगलं आहे, की परिवेष्टित झालेलं म्हणजे त्याला आवरण घातलं गेलंय आणि सगळ्या बाजूने आवरण घातलंय. मग त्या त्रिकोणाने ओंकाराला सगळ्या बाजूने आवरण घातलं. आता ह्या यंत्रामध्ये इतर यंत्रांप्रमाणे शक्ती तत्वाचं जे काही प्रतीक आहे किंवा शक्ती तत्व आहे ते बीजाक्षराच्या रूपाने विद्यमान नसलं तरी ते अधोमुख त्रिकोणाद्वारे गुप्त पद्धतीने आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ह्याच्या नंतरची पुढची रचना बघा, की यंत्राच्या या मूळ गाभ्याभोवती किंवा यंत्राच्या आत्म्याभोवती जे काही दोन त्रिकोण उलट सुलट आलेले आहेत, एक ऊर्ध्वमुखी आहे आणि दुसरा अधोमुखी आहे. एक अधोमुख आणि ऊर्ध्वमुख, ह्या त्रिकोणांची रचनाच अशी केली आहे की त्याच्यातून आपोआप 6 उपत्रिकोण तयार झालेले आहे. नीट बघितलं तर लक्षात की त्याच्यातनं 6 उपत्रिकोण आपण तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. आता की नीट बघितलं तर काय काय लक्षात येतं आणखी, की मूळ त्रिकोण 3 अधिक या संरचनेमुळे म्हणजे एकत्र केलेल्या रचनेमुळे निर्माण झालेले 6 आणखी त्रिकोण असे एकूण 9 त्रिकोण या यंत्रामध्ये आहे. आता हे 9 त्रिकोण म्हणजे पंचमहाभूत आणि अंतःकरणाच्या 4 नावं जी आहेत ती, म्हणजे पंचमहाभूताशिवाय ही सृष्टी जगू शकत नाही किंवा निर्माणच होऊ शकत नाही. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूत आणि अंतःकरणाचे जे 4 उपप्रकार आपल्याकडे सांगितलेले आहेत, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, या 4 मिळून जे तयार होतं ते अंतःकरण. त्याचं निदर्शक असलेले हे 9 त्रिकोण त्याच्यात तयार केलेले आहेत. म्हणजे आपल्याला थोडक्यात म्हणजे काय, की ह्याच्याही पलीकडे जायचंय, पंचमहाभूतांच्याही पलीकडे जायचंय आणि आपलं अंतःकरण पण स्वतःच शिल्लक जिथे राहणार नाही अशा ठिकाणी आपल्याला जायचंय, की तिथे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार सुद्धा आपले असणार नाही, काहीच असणार नाही. त्या शून्याकडे आपल्याला जायचं आहे आणि म्हणून त्याचं निदर्शक म्हणून हे एकंदर 9 त्रिकोण तिथे तयार केलेले आहे. आता ही जे काही 5 भूत आणि 4 चित्त एकत्र करून हा आकार निर्माण केला, ह्याच्याच आधारे प्रत्येक निर्गुण निराकार असं तत्व तिथे व्यक्त होतं आणि हीच जी प्रक्रिया आहे ती यंत्रातही अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे, की सगळी निर्मिती पंचमहाभूतांपासून आहे आणि आपल्याला मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे जर नसेल तर काय होईल बघा, आपल्याला कुठलाच अहंकार राहणार नाही किंवा मी अमुक करून मी तमुक करून माझं असं झालं माझं तसं, काही संबंधच नाही. काही मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार नाही, या सगळ्याच्या पलीकडे त्याची अभिव्यक्ती करण्याचा प्रयत्न ह्या 9 त्रिकोणाद्वारे झालेला आहे. आता येथपर्यंतचा हा जो काही आत्ता स्पष्टीकरण मी दिलं ते एक प्रकारे दत्त यंत्राचं स्पष्टीकरण आहे. आपण म्हणाल ही काय भानगडे, अहो नीट बघितलं तर दत्त यंत्र म्हणून जे काही प्रकाशात आहे ते यंत्र आणि हे जे काही यंत्र आहे ह्याच्यामध्ये अनेक साम्यस्थळ ही बनल्यानंतर माझ्या लक्षात आले, की अरे हे बहुत दत्त यंत्रासारखंच झालं. बरोबर आहे, मूळ तत्व तिथे सुद्धा तेच आहे की ह्या पंचमहाभूतांच्या आणि 4 अंतःकरणांच्या पलीकडे जायचे, तेच तत्व इथे पण अपेक्षित आहे. त्यामुळे काही आकार हे जवळजवळ सारखे आले.
आता ह्याचप्रमाणे जे काही दत्तयंत्र काढलं जातं, आता ते आपोआप अभिव्यक्त झालं. ह्याचं कारण असं आहे की स्वामी महाराज स्वतः साक्षात दत्तात्रेय स्वरूप होते. ते आपोआप त्या यंत्रामध्ये जे आहे ते घोषणा त्या यंत्रांनी करून टाकली की हो ते साक्षात दत्तात्रेय स्वरूप आहे. आता इथे फक्त बीजाक्षर ओम हे लावलेलं आहे, एवढाच त्याच्यामध्ये फरक आहे. आता बाहेरचं जे वृत्त आहे या त्रिकोणाच्या बाहेर लागून असलेलं ते वर्तुळ आहे, आणि ह्यानंतरचा हा जो काही पुढचा आकार आहे वर्तुळाचा, वृत्त किंवा वर्तुळ, त्याची गती चक्राकार असते. नेहमी वर्तुळाची गती चक्राकार असते. आता ही चक्राकार गती ज्याच्या ज्याच्या संपर्कामध्ये येते त्या वस्तूलाही ती चक्राकार गती प्राप्त होते. ही गंमत आहे फार मोठी या विश्वातली, की ही चक्राकार गती वर्तुळाची त्या वर्तुळाशी ज्या ज्या वस्तू संबंधात येतात, काहीतरी जोडल्या जातात, समगत होतात त्या वर्तुळाशी, त्यांनाही ती चक्राकार गती प्राप्त होते. गिरणी आपण बघितली असेल, मोठी गिरणी जर असेल तर ते एक यंत्र फिरत असतं चक्राकार, त्याला अनेक पट्टे लावलेले असतात. मग कुठलं चालू करायचंय, आपण समजा जाल की बुवा, आता मला लहानपणाचं आठवतंय, आमच्याकडे आम्ही जायचो गिरणीमध्ये, व मिरची दळून द्या, शेंगाडे दळून द्या, हे करून द्या, काही घरी करत बसायची कटकट नाही. पण ते त्यावेळेला ती जी चक्राकार गती आहे त्या चक्राकार गतीशी जी जी यंत्र जोडली जातील त्यांना ती गती प्राप्त होते. तसं सूर्याची गती, त्या सूर्याच्या कक्षेत येणारा प्रत्येक वस्तू, प्रत्येक ग्रह हा चक्राकार गतीने फिरायला लागतो. म्हणजे हे वर्तुळाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगितलं. ते जे काय वर्तुळ आहे, ही चक्राकार गती आहे, ती त्याला प्राप्त होते. अगदी चक्रीवादळ आपण काही इथे भारतात फार कमी अनुभवलेलं आहे, पण कधीतरी वादळामध्ये, बारीक वादळात सुद्धा धूळ चक्राकार उडताना आपण बघितली असेल की ती धूळ सुद्धा चक्राकार उडते. म्हणजे त्याचा संयोग धुळीशी झाला किंवा धुळीचा संयोग त्या वाऱ्याशी झाला तर त्या धुळीला सुद्धा चक्राकार गती ताबडतोब प्राप्त झाली. मग आता ही जी काही धूळ गोल 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 करत वर उडते आकाशामध्ये, आता अग्नीशी संयोग झाला तर त्याच्या ज्वाळाही ह्या चक्राकार गतीने फिरायला लागतात. जर तिथे चक्रीवादळ असेल तर तो अग्नी त्याच्याशी संयोग पावतो आणि त्याचीही गती त्याला प्राप्त होते, अग्नीला सुद्धा. हे आपण काही घरी बघण्याचा प्रयत्न करू नका, अग्नीला कशी चक्राकार गती प्राप्त होते, जरा बघतो म्हणजे संशोधन करतो, तसं घरी काही करू नका, पण ती होते प्राप्त मात्र त्याच्यामध्ये. आता हे जे काय येतवर झालेल्या आकाराला जे काय गती देणारं ते वर्तुळ आहे किंवा वृत्त, ते त्याच्यासाठी हे वर्तुळ लावलंय. तर ही गती आपल्याला पाहिजे कशा करता, तर या पंचमहाभूत आणि 4 अंतःकरणांच्या पलीकडे जाण्यासाठी गतीची आवश्यकता आहे, नव्हे शक्तीची पण आवश्यकता आहे. पण गती म्हणजे साक्षात शक्ती आहे, म्हणून ती सुरुवातीला गती निर्माण करता आली पाहिजे, तेव्हा त्याचा जास्त खोलात जाऊन आपण अभ्यास करू शकतो. पण इथे या वर्तुळाची अभिव्यक्ती याच्यासाठी केलेली आहे. आता ह्याच्यानंतर जे काय आहे ते 10 पाकळ्यांचं पद्मदल तिथे निर्माण केलंय आपण. दशेंद्रिय म्हणजे 10 इंद्रिय, त्या प्रत्येकाचं निदर्शक असलेले एक एक पाकळी, म्हणून 10 पाकळ्यांचं पद्मदल. तर आता मगाशी मी उल्लेख केला की गती निर्माण व्हायला पाहिजे चक्राकार. ती कशासाठी, तर सृजनासाठी. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं विश्व हे स्वतंत्र असतं आणि तो स्वतःचं विश्व निर्माण करत असतो आणि त्याचं सृजनही तोच करत असतो. आता ही प्रक्रिया पुढे या चक्रामध्ये
कमळाच्या 10 पाकळ्यातून सूचित केलेली आहे. या 10 पाकळ्या म्हणजे विश्वामध्ये जे वर्तण्यासाठी किंवा जगण्यासाठी आवश्यक असलेली 10 इंद्रिय जी मानवाला बहाल केली ईश्वराने, त्याचं निदर्शक आहे. त्याच्या पुढचा जो आहे तो चौकोन आहे. आणि ही 4 जी काही द्वार महत्वाची त्या चौकोनाला दाखवलेली आहेत, त्याला भूपुर असं अध्यात्माने म्हटलंय. भूपुर हा आकाराने जो काही विस्तार आहे त्याचा, म्हणजे सृजन घडल्यानंतर सृष्टीचं ते एकदेशीय न राहता ते बहुउद्देशीय असावं. म्हणजे उद्देश हा एकच असू नये, बहुउद्देशीय असावं. म्हणून त्यास बहुमुखता आपण तिथे निर्माण केलेली आहे की 4 त्याचे मुख आहेत. यासाठी हा चौकोन जो बाहेरचा आहे तो त्याच्यासाठीच योजलेला आहे. आता बहुभुजा आकारांमधला हा जो काही कमीत कमी भुजा असलेला आकार म्हणजे चौकोन, याची व्याख्या गणितानेच अशी केलेली आहे की बहुभुजा आकारांमधला सर्वात कमी भुजा असलेला आकार म्हणजे चौकोन. आता हा पृथ्वी तत्वाचा निदर्शक आहे. म्हणजे गणित असं सांगतं की चौकोन जिथे जिथे असेल तो पृथ्वी तत्वाचा निदर्शक आहे. आणि त्या पृथ्वी तत्वाचं समायोजन किंवा समगती इथे यावी म्हणून ह्या चौकोनाची रचना केलेली आहे. आणि ह्या ज्या संबंध एकत्रित आकार जो आहे तो पंचमहाभूतांचं अस्तित्व दाखवणारा आहे. त्या प्रत्येक भूताचा उपयोग करून आपल्याला गती निर्माण करायची आहे. म्हणजे जलतत्वाचं निदर्शक असणारा अधोमुख त्रिकोण, अग्नितत्वाचं निदर्शक असणारा ऊर्ध्वमुख त्रिकोण, ह्या सगळ्या गणिताने केलेल्या आहे ना व्याख्या. म्हणजे ह्याच्यामध्ये काही असं माझ्या डोक्यात आलं नोकरीच काहीतरी केलं असं नाहीये. हे गणित शास्त्राने केलेल्या व्याख्या आहेत. या अग्नितत्वाचं निदर्शक असलेला ऊर्ध्वमुख त्रिकोण, वायू तत्वाचं निदर्शक असलेलं वर्तुळ आणि पृथ्वी तत्वाचं निदर्शक असणारा चौकोन, हे सर्व या यंत्रामध्ये समाविष्ट केलेले आहे. म्हणजे जे जे आवश्यक आहे या सृष्टीतून काढता पाय घेण्यासाठी ते सगळं इथे आहे. आता थोडक्यात आता हा एक संबंध आकाराचा भाग झाला. आता रंगसंगती जी काही ह्याच्यामध्ये दिलेली आहे, तुम्ही म्हणाल काय आवडला आतमध्ये जो रंग पांढरा आहे, काय नाही मधलं जरा पांढरं बरं दिसते, लावून टाका पांढरं. त्याच्या भोवती पिवळा रंग जरा बरं दिसतो नाही का, उठून दिसतो पांढऱ्यावर म्हणून तो पिवळा रंग लावला. असं काहीही केलेलं नाही त्याच्यामध्ये. म्हणजे चित्र चांगलं दिसावं म्हणून त्याची योजना केली आहे रंगांची, असं काही नाहीये. त्या प्रत्येक रंग काहीतरी निदर्शन करतो, दिशा दाखवतो की, आणि ती दिशा कोणत्याही यंत्रामध्ये हे वैशिष्ट्य असतं. जो जागरूकपणे निर्माण केलेलं जी यंत्र असतात ती दिशा दाखवण्याचं सामर्थ्य आपल्या एकाग्रतेत असतं. आपण एकाग्रता साधली की त्या आकारावर ती जी काही दिशा आहे ती आपोआप मिळायला सुरुवात होते. हे महत्वाचं वैशिष्ट्य या यंत्रातलं आहे. आता ह्याच्यामध्ये जाता जाता उल्लेख म्हणून शुक्ल यजुर्वेदामध्ये एक बगलामुखी नावाचं यंत्र त्याने याज्ञवल्क्याने सांगितलं आहे. त्याच्याशी ह्याचं साधर्म्य मला निश्चित आढळलं. बगलामुखी यंत्र म्हणून आपल्यापैकी जास्त जिज्ञासू असलेल्या व्यक्तींनी मूळ शुक्ल यजुर्वेद जरूर पाहावा. आता ह्याच्यामध्ये जी काही रंगसंगती आहे ही मगाशी आत्ता जो उल्लेख केला की बगलामुखी यंत्र किंवा बगला मंत्र नावाचा जो मंत्र आहे ते बगला या नावाचा देवतेचा उल्लेख तिथे केलेला आढळतो. आता मूळ नाव जे आहे ते वलग किंवा वलगहा असं ते असावं आणि त्याचा अपभ्रंश म्हणून बगला हे नाम
पुढे प्रचारात आलं. अशी अनेक देवतांची नावं आहेत. तर तसं हे जे काय अपभ्रंश होतात त्याला काही इलाज नसतो. ज्याला जे म्हणता येतं ते तो तो म्हणत असतो. पण मूळ जे हे बगलामुखी त्याचं नाव वलग किंवा वलगहा हा जो शब्द आहे त्याचा अपभ्रंश आहे आणि त्याचं हे यंत्र शुक्ल यजुर्वेदाने दिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये ओंकार नाहीये आणि वर्तुळ 2 प्रकारची दिलेली आहे. हे आपोआप घडलेलं साधारण हे बघून काही आपण हे निर्माण केलेलं नाही. हे निर्माण करण्याचा आकार निश्चित झाल्यानंतर हे आढळलं आणि त्याच्यातून ह्याच्यात साम्य आढळलं. एवढा फरक आहे त्याच्यात. आता मुख्य म्हणजे तिथे शुक्ल यजुर्वेदात त्याची जी काही व्याख्या आणि माहिती दिलेली आहे की रक्षोहणम वलगहनम वैष्णवी मिदमहंते बगल मुक्ती करामी, की हे जे काय बगलामुखी यंत्र आहे ते म्हणजे की सगळ्या ह्याच्यातून मुक्ती देणारं असं त्यांनी याज्ञवल्क्याने केलेले आहे. तर बगला कोण, तर त्याचंही उत्तर त्याने देऊन टाकलंय की शत्रूच्या विनाशासाठी जी काही कृत्या निर्माण करून जमिनीत गाडतात, हा वैदिक विधी आहे, प्रकारचं तंत्र मार्ग आहे हा. ते जे जमिनीत गाडतात त्याचा ती शत्रूचा नाश करणारी जी काही वैष्णवी नावाची महाशक्ती आहे तिला त्यांनी बगला हे नाव दिलेलं आहे किंवा वगला हे नाव दिलेलं आहे. थोडक्यात म्हणजे काय आहे की ह्या आपल्या नमो गुरवे वासुदेवाय या एका यंत्रावर एकाग्रता करून आपल्याला आणखी काय काय आपोआप साध्य होण्यासारखं आहे तेही मी आपल्याला सुचवतोय त्याच्यामध्ये, की ही बगलामुखी पण आपल्याला वश होईल, शत्रूचा विनाश होईल, शक्तीची निर्मिती होईल. नमो गुरुवे वासुदेवाय पहाडासारखा उभा आहे तो निश्चितपणे उभा राहील. तर हे जे सगळे अवांतर फायदे आहेत ते नमो गुरुवे वासुदेवाय या एकाच यंत्रावर एकाग्रता करून आपल्याला होऊ शकतात. आणि ही जी काय यंत्रातून निर्माण होणारी जी शक्ती ती भक्तासाठी जशी प्रेरक असेल तशी रक्षकही असेल, एवढं लक्षात घ्यायचं. आणि दोन्ही कार्यभाग आपोआप तिथे साधले जाऊ शकतात. आता ह्याच्यामध्ये इतर जे काही आकार आहेत म्हणजे आणखी त्याचं वर्णन तंत्रशास्त्राने काही केलेलं आहे की त्रिकोण, नंतर 6 त्रिकोण, नंतर अष्टदल, नंतर षोडशदल किंवा ह्याच्यातून निर्माण होणारे आणखी आकार. तर जास्त आत्ता काही आपल्याला वेळ नाहीये, पण जास्त खोलात आत्ता शिरू शकत नाही. तर हे महत्वाचा जो भाग आहे तो लक्षात घ्या. आता ह्या विश्वातले जे मूळ रंग आहेत ते 3, तांबडा, पिवळा आणि निळा, हे 3च रंग मूळ आहेत. आणि ह्याच्या मिश्रणातून इतर आणखीन 4 रंग निर्माण झालेले आहेत. पण मूळ रंग 3च विज्ञानाप्रमाणे, तांबडा, पिवळा आणि निळा. त्यात बाकी काही असतील तर त्याच्या शेड्स आहेत निरनिराळ्या एकत्रीकरणानंतर. तर ते तिन्हांच्या म्हणजे तिन्हीच्या मिश्रणापासून ह्या 3ही रंगाची जी स्वतःची वेवलेंथ आहे, तरंग आहेत, लांबी आहे त्याची, ती निळा रंग तीव्र शक्ती प्रदान करतो. आता हा जो काही निळा रंग आहे बाह्य तो तीव्र शक्ती प्रदान करतो. शॉर्ट वेव्ह म्हणजे जी काय आहे, तांबडा मंद आणि पिवळा हा समतोलत्वाचं प्रतीक आहे, समतोल राहणं. हे गुण आपल्याला आपोआप प्राप्त होऊ शकतात जर खरी एकाग्रता साधली तर. आता प्रत्येक रंगाचं स्वतःचं असं एक जे प्रयोजन असतं की हे रंग का निर्माण केले ईश्वराने, कशा करता निर्माण, नुसतं आपल्याला चांगलं दिसावं म्हणून निर्माण केलेत का, तर तसं नाही. आपल्या गुणसूत्रांमध्ये एखादी रंगाची जर कमतरता असली तर आपल्याला अनेक दुःख जीवनामध्ये सामोरं जावं लागू शकतं. ती जी काही महत्वाची गुणसूत्रातली कमतरता आहे ती सुद्धा ह्याच्यातनं भरून निघते या रंगावर. आता आपण म्हणाल ह्याचं आणखीन स्पष्टीकरण कसं आहे, मानवी मेंदूची रचना किंवा कुठल्याही वस्तूची रचना अशी आहे ईश्वराने केलेली
की ज्याला ज्या रंगाची जरुरी आहे, थोडक्यात म्हणजे ज्या रंगाची ज्याच्याकडे कमतरता आहे, तो रंग ती व्यक्ती म्हणजे त्याचा मेंदू आपोआप खेचून घेते. मग ह्याच्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ रंग कोणता? विज्ञानाप्रमाणे असं जर विचाराल तर सगळ्यात श्रेष्ठ रंग म्हणजे काळा. काळा कुट्ट किंवा चमकदार काळा असं ज्याला म्हणतात, तो की तो जो काळा रंग आहे, आपण म्हणाल कशामुळे श्रेष्ठ? अहो त्याच्यात सगळेच रंग आहेत, त्याशिवाय तो काळा निर्माण होत नाही. काळ्या रंगामध्ये सगळे रंग असतात. म्हणून एकाग्रतेसाठी ह्या पलीकडची यंत्रामध्ये सुद्धा विशिष्ट मागणी आहे काहीतरी केलेली, पण एकाग्रतेसाठी जो रंग सांगितलाय तो काळाच रंग. कारण का त्या काळ्यामध्ये तो काळा रंग सगळ्यांना चालू शकतो. मग ज्याला ज्याची जरुरी आहे तो त्याच्यातनं खिचून घेतो. आता हे कसं खिचून घेतो हा विज्ञाननिष्ठ प्रयोग जो आहे तो आपण तिकडे माहूरला बघणार आहोत, की हा कसं काय हे खेचून घ्यायचं, आपोआप कशी काय प्रक्रिया होते ही. मग वस्तू कशा प्रक्रिया करतात, इलेक्ट्रॉन काय प्रतिक्रिया देतो, आणि व्यक्ती किंवा वस्तू ह्या रंगाचं शोषण कसं करू शकतात, तर ते शास्त्र ह्याच्यामध्ये आहेत की त्याच्यापासून निर्माण होणारे जे महत्वाचे 3 रंग आहेत तेवढ्याचा वापर आपण आपल्या ह्या यंत्रामध्ये केलेला आहे. आणि त्यानंतर जो आहे की त्या 10 पाकळ्यांचा रंग गुलाबी आहे किंवा लालसर आहे, हे जे आहे प्रकार तो जी आपल्या अध्यात्मानी प्रतीक सांगितली त्याप्रमाणे घातलेला आहे. जसं लक्ष्मीचा रंग जो आहे तो गुलाबी किंवा लालसर सांगितला जातो. मग आपण म्हणाल की नुसतं अध्यात्म इथे जे आहे ते अपेक्षित आहे का? तर अध्यात्म हेच महत्वाचं अपेक्षित आहे या यंत्रामागे, की आध्यात्मिक कल्याण निश्चित होणार. पण मग भौतिक कल्याणाचं काय? ते सगळं बरोबर आहे हो, पण ह्याचं काय असं विचाराल आपण, तर म्हणून तो तिथे गुलाबी रंग दिलाय, की लाल रंग किंवा गुलाबी रंग, अरे हो ते पण मिळेल, काळजी करू नको. ते या यंत्रावर एकाग्रता कर, तो गुलाबी रंग आहे आणि त्याच्यावर एकाग्रता करून त्यातली शक्ती तुला जर मिळाली तर तुला धन पण मिळेल. तर अशा प्रकारची ही रंगसंगती जी आहे, तर त्या प्रत्येक रंगामध्ये वैशिष्ट्य काय, तर धैर्यात जर विरोध होत असेल, धैर्य कमी पडत असेल तर निळा रंग उपयोगी पडतो, आणि राग आणि क्रोध भयंकर येत असेल तर पिवळा रंग उपयोगी पडतो. हे जाता जाता आपल्याला सांगतो माहिती, की हे क्रोध जर असेल तर पिवळा रंग उपयोगी पडतो, आणि आपल्याला खरीखुरी शांतता हवी असेल, खरीखुरी शांतता, तर काळा रंग निश्चितपणे उपयोगी पडू शकतो. काळा त्याज्य वगैरे काहीही नाही, या सगळ्या भ्रामक समजुती आहेत, कोणालाही त्याज्य नाही काळा रंग. त्या काळ्या रंगामध्ये एवढी विलक्षण शक्ती आहे की त्याच्यात सगळे रंग आहेत हो, आणि ते घ्या तुम्ही, काही प्रश्नच नाही त्याच्यात. पण त्याच्यासाठी ही काळा रंग उपयोगी पडतो, शांतता हवी असेल. तुम्ही बरेच वेळा निरीक्षण केलं तर आपल्या या संस्कृतीमध्ये असलेल्या जवळजवळ बहुतांशी मूर्ती या काळ्या रंगाच्या असतात. म्हणून आपला विठ्ठल पण काळा आहे, कृष्ण पण काळा आहे, काही प्रश्नच नाही तिथे. मग ते काळ्या रंगावर एकाग्रता करा. मग ते शक्य नाही, चला भाऊ तुला काही काळ्या रंगावर एकाग्रता होत नाही ना, बस तू विठ्ठलावर एकाग्रता कर असं सांगितलं म्हणजे मग तो करतो. मग एखाद्याला लाल रंगावर पाहिजे असेल तर त्याला सांगितलं बुवा तू लाल रंगावर एकाग्रता कर, तो म्हणेल काय जमत नाही बाबा. मग ठीक आहे, नाही ना जमत, तू गणपतीवर कर एकाग्रता. म्हणजे तुझं धैर्य वाढेल. धैर्याला विरोध असेल तर तो मानसिक बळ देणारा हा लाल रंग, आणि तसंच धन देणारा हा पण लाल रंग. म्हणून त्या गणपतीकडे रिद्धी आणि सिद्धी असतात असं सांगितलं गेलंय, की ह्याचे शास्त्रीय बैठक आणि त्याचे कारण ही आहेत महत्वाची. आता ह्याच्यामध्ये बाह्य पुष्टीचा रंग आहे तो हिरवा, सगळ्यात महत्वाचा, जो बाहेरच्या बाजूला दिलेला आहे.
म्हणजे ही सफलतेचं प्रतीक, पुष्टीचं प्रतीक, हे सगळं प्राप्त झाल्यानंतर मनुष्य संतुष्ट झाला पाहिजे सगळ्या बाजूने, भौतिक दृष्ट्या आणि आध्यात्मिक दृष्ट्या पण. आणि त्याच्यासाठी त्या हिरव्या रंगाचं प्रयोजन तिथे बाह्य बाजूला केलेलं आहे. अशा प्रकारचा हा हिरवा रंग तुम्हाला दुसऱ्या कुठल्या चक्रात सहसा आढळणार नाही, पण तो इथे आपण त्याचा वापर त्यासाठी केलेला आहे. आणि हे जे काही प्रक्रिया ज्या अधिष्ठानावर आधारित आहे, त्या आकाश तत्वाचा निळा रंग अगदी बाह्य बाजूला इथे दिलेला आहे. आकाश तत्वाचा निदर्शक असलेला निळा रंग. आता तर हे जे सगळं आहे ह्याच्यातून मुख्य तात्पर्य काय काढायचं, तर ज्ञान आणि विज्ञान हे दोन्ही आपण ऐकलं, धर्म ऐकला, संस्कृती ऐकली, किंवा इतर जे काही आहे यंत्राबद्दलचं सामर्थ्य हे ऐकलं. तर हे सगळं कशा करता ऐकलं, तर ज्ञानपूर्वक एकाग्रता व्हावी. कोणी असं म्हणू नका की ते गुरुजींनी काहीतरी सांगितलंय म्हणून मी त्या यंत्रावर एकाग्रता करतो, असं म्हणू नका. त्यातलं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे, समजलं पाहिजे की हे कशा करता करतोय आपण, आणि ते समजून उमजून करा. अंधश्रद्धापूर्वक नको, डोळस श्रद्धा त्याच्यामध्ये ठेवा. आणि ते नुसतं भौतिक सुखासाठी नाही, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आध्यात्मिक उन्नतीसाठी आहे. कारण हे कोणत्याही सद्गुरूंचं यंत्र आहे. आपले सद्गुरू कोणीही असो, त्या सद्गुरूचं हे यंत्र आहे. मग त्याला आपण वासुदेव म्हणतो, दुसरं कोणी आणखी काही म्हणेल, हरकत काही नाही त्याला. त्या सद्गुरूचं प्रतीक असलेलं हे यंत्र, त्याच्यावर कोणीही एकाग्रता करू शकतो. आणि ह्या ज्यात गुप्त रीतीने मगाशी सांगितल्याप्रमाणे लक्ष्मी आहे, म्हणजे शक्ती आहे. पण आता ह्या सगळ्यातून महत्वाचा जो भाग आहे की आपला आत्मा, आपलं सत्व, स्वत्व असंच निर्गुण निराकार आहे, वासुदेवाप्रमाणे सर्व विश्वाला व्यापून उरलेला आहे. परंतु आपल्याच इच्छांमुळे आपण त्याला अवगुंठित केलं, त्याला खाली आणलं, त्याचं अवमूल्यन केलं, आणि त्या इच्छामुळे आपल्याला आलेला हा जन्म आपण दत्तात्रेय रूपी सद्गुरूंना जितक्या सामर्थ्यानिशी आपण अर्पण करू शकतो, सगळ्या अहंकार विसरून, प्रसंगी त्यांनी अपमान केला, त्यांनी दोष दिले, त्यांनी शिवीगाळ केली, तितक्या लवकर आपलं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही किंवा राहणार नाही. आणि ही सगळी वृत्ती जी आहे ती आपल्याला या यंत्रावरच्या एकाग्रतेतून निश्चितपणे प्राप्त होऊ शकते. तर त्याच्या ह्या ज्या पद्धतीने आपण विश्वात आलो, त्याच पद्धतीने आपल्याला परतीचा प्रवास करायचा आहे, उलट मार्गाने जायचं आहे, आणि पुन्हा आपल्या स्वरूपाशी, स्वरूपाशी आपल्याला पोहोचायचं आहे. यासाठी सद्गुरु तत्वाच्या आधाराने आपल्याला परतीचा प्रवास करून ओंकारापर्यंत पोहोचायचं आहे. जिथून विश्व निर्माण झालं तिथपर्यंत पोहोचायचं आहे. अगदी एकाग्रता साधत साधत बिंदूशी त्या तादात्म्य साधण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे, ओंकारातल्या चंद्रबिंदूशी. पण बाह्य सृष्टीतला एक एक हिरवा रंग गेला पाहिजे, गुलाबी रंग गेला पाहिजे, पिवळा रंग गेला पाहिजे, पांढरा रंग गेला पाहिजे, आणि ओंकार तोही शेवटी गेला पाहिजे, फक्त चंद्रबिंदू राहायला पाहिजे. म्हणजे काय, सर्व इच्छांचा त्याग घडला पाहिजे, आणि मग त्या चंद्रबिंदूशी एकाग्रता साधता येईल. मग तो एक एक रंग आपल्याला टाकायचा आहे, तो इथला आहे, या सृष्टीतला, या मृत्यूलोकातला आहे, आणि त्या प्रत्येकावर आपल्याला विजय मिळवत जायचंय. कोणाच्या साहाय्याने, तर सद्गुरूंच्या साहाय्याने. आणि अशी त्या बिंदूशी तादात्म्य जे काही आपल्याला साधायचं आहे, तर आपला आत्मा आणि त्या भोवतीचं दत्त शक्तीचं अवतरण किंवा आवरण, स्वामी महाराजांचं अनुसरण, हे सर्व लक्षात ठेवून
यंत्रावर आपल्याला एकाग्र व्हायचंय पूर्णपणे. मग आपण नाम म्हणलात तर चांगलं, नाही म्हणलं तरी हरकत नाही. जे जमेल ते करा, पण ते करा हे महत्वाचं आहे. आणि ते सगळं त्या सद्गुरु तत्वाच्या आधाराने करायचंय, त्याच्या शिकवणुकीतून करायचंय. त्याला जर आपण अवमूल्यन करण्याचा प्रयत्न केला सद्गुरु तत्वाचं, तर हे प्राप्त होणार नाही. हे जे ज्ञान आहे ते सगळं या चक्रातून, या नामातून व्यक्त झालेलं, ते मी आपल्याला सांगायचा प्रयत्न केला आहे. जेवढं आत्मबोध आपल्याला करता येण्यासारखं असेल तेवढं जरूर करा. नसेल सोडून द्या. अनेक जन्म भटकत राहा. आणि तसेच पुढे जेव्हा खरोखर ज्ञान होईल तेव्हा तिथून पुढे परत प्रवास सुरू होईल निश्चितपणे, हरकत काही नाही त्याला. पण ते ज्ञान समजून वेळेवरच घेतलं तर ते जे सगळं आहे ते आपल्याला प्राप्त होऊ शकेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हरि ओम.